नमस्कार. मी डॉक्टर सौ माधवी गणेश केसरी. आहार विचारमध्ये आपलं स्वागत आहे. आताचं पुष्प आहे 15वं. मगाशी मी कडधान्यांबद्दल बोलले, तेच मी पुढे चालू करत आहे. कडधान्य जर मी सांगितली त्या पद्धतीने मोड आणले तर ते जास्त न्यूट्रिशियस होतात असं मी त्या ह्याच्यात सांगितलं होतं. ज्या वेळेला आपण कडधान्य भिजत घालतो त्याच्या आधी ते कडधान्य निवडून घ्यायचं असतं. त्याच्यामध्ये खडे म्हणजे माती किंवा दगडाचे तुकडे असतात, ते काढून टाकायचे असतात. नंतर ते भिजवायचं, त्याला मोड आणायचे आणि मोड आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परत एकदा ते निवडायचे. कारण आपण कडधान्य बाजारात आणतो त्या कडधान्याला त्याचं म्हणून एक विशिष्ट लाईफ स्पॅन असतो. हे मी अशासाठी म्हणत आहे की कडधान्य जेव्हा तुम्ही मोड आणण्यासाठी ठेवता त्यावेळेला जर त्यातला काही कडधान्याचा भाग त्याचं लाईफ संपलं असेल तर ते अंकुरित होत नाही, म्हणजे त्याला मोड येत नाहीत. त्यामुळे मोड आणून झाल्याची प्रक्रिया झाल्यानंतर हे कडधान्य परत एकदा निवडायचं असतं आणि ज्या बीजाला मोड आलेला नाही ते बीज म्हणजे त्या कडधान्याची ती बी बाहेर काढून टाकायची असते. त्याला गणंग म्हणतात. हे गणंग खायचे नसतात कारण ते पचायला अत्यंत कठीण असतात, शिजवायलाही कठीण असतात. त्यामुळे ते वेचून काढून टाकावेत. तेव्हा खडे वेगळे आहेत आणि गणंग हे वेगळे आहेत. ज्या वेळेला आपण हे कडधान्य मोड आणायला ठेवतो त्यावेळेला आपण त्याला अंकुरित करत असतो. स्प्राउटिंग म्हणजे अंकुरित करतो, म्हणजे बीज अंकुरित करतो. आणि बीज अंकुरित करताना काही केमिकल प्रक्रिया होते. इट्स अ बायोलॉजिकल केमिकल प्रोसेस आणि ती अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर बीज अंकुरित होणार नाही. कुठलाही कृषीतज्ञ तुम्हाला हे सांगेल की एखादी बी आपण पेरली की ती त्याचं रोप होण्यासाठी, त्याला पुढे होऊन झाड होऊन फळं फुलं येण्यासाठी ती अंकुरण्याची प्रोसेस अत्यंत महत्वाची आहे आणि त्यावेळेला होणारे केमिकल चेंजेसही महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये गिबरॅलिक ऍसिड तयार होतं आणि ह्या ऍसिडमुळे ती जी प्रक्रिया असते ती फास्ट होते आणि चांगल्या प्रकारचं अंकुर तयार होतं, म्हणजे मोड येतात. आता आपण ते कडधान्य आणतो म्हणजे ते बीज अंकुरित करण्याच्या स्वरूपाचं आहे असं समजून आपण ते कडधान्य भिजवून त्याला मोड आणायला ठेवतो. त्यामुळे ही प्रोसेस तेव्हाही होते आणि ते अपायकारक नाही, त्याच्याने काहीही होत नाही. उलट चांगले अंकुर येतात. आणि ही अंकुरित होण्याची जी प्रोसेस आहे, दॅट इज अ स्प्राउटिंग प्रोसेस. इट इन्क्रीजेस द अमाउंट ऑफ विटॅमिन्स इन इट, इट इन्क्रीजेस द अमायनो ऍसिड्स इन इट, इट ऑल्सो इन्क्रीजेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिनरल्स इन इट. विशेषतः व्हिटॅमिन सी हे जास्त प्रमाणात वाढतं की जे त्यात अत्यंत कमी प्रमाणात असतं जेव्हा ते बीज रूपात असतं. त्यामुळे हे केमिकल्सच आहेत. अमायनो ऍसिड काय, व्हिटॅमिन सी काय, हे केमिकल्सच आहेत. ते उपयुक्त आहेत. त्याच्यामुळे आपल्या आरोग्याला कुठलाही धोका होत नाही. त्यामुळे ज्यांचा समज आहे की स्प्राउटिंगमुळे केमिकल्स तयार होतात आणि ती केमिकल्स आपल्याला त्रासदायक आहेत तर स्प्राउटिंग करू नये, तर हा गैरसमज आहे. मोड आणणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्याने त्या बीजाची म्हणजे त्या कडधान्याची पौष्टिकता म्हणजे न्यूट्रिशियस व्हॅल्यू ही वाढत असते. ह्याचा अजून एक फायदा होतो की ज्या वेळेला हे मोड येतात त्यावेळेला फायटेज नावाचं एन्झाईम तयार होतं आणि ह्या फायटेजचा उपयोग तृणधान्यातल्या फायटिक ऍसिडला नष्ट करण्यासाठी उपयोग होतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही तृणधान्य किंवा भरडधान्य याच्याबरोबर खाता, विशेषतः भरडधान्यात फायटेट जास्त असतं, त्या फायटेटचा नाश करण्याचं काम
हे फायटेज करतं. त्यामुळे हा स्प्राउटिंगचा अनदर ॲडव्हान्टेज आहे. त्यामुळे आपल्याला अर्धवट वाचल्याने किंवा ऐकल्याने जे काही गैरसमज झालेले आहेत ते काढून टाकावेत आणि तृणधान्य आणि मोड आलेले कडधान्य हे व्यवस्थित खावेत. जर तुम्ही ही गणंग काढणे वगैरे प्रक्रिया करत नसाल तर पोट दुखण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच टेस्टी करण्यासाठी अनेक मसाले टाकले जातात, त्याच्यामुळेही कदाचित त्रास होण्याची शक्यता असते, कारण त्याच्यामुळे न्यूट्रिशियस व्हॅल्यू कमी होऊन गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन वाढण्याची शक्यता असते. तुम्हाला जर त्याच्याबरोबर खायचंच असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोथिंबीर, टोमॅटो, गाजर, काकडी हे सगळं घालून खाऊ शकता. नसेल आवडत तर नाही घातलं तरीही हरकत नाही. तेव्हा थोडंसं खोबरं किंवा थोडेसे शेंगदाणे तुम्ही त्याच्याबरोबर खाल्लेत तर ह्या खोबरं आणि शेंगदाण्यामुळे तुम्हाला आवश्यक असलेली इसेन्शियल फॅट्स जी तुमच्या आरोग्याला अत्यंत उपयुक्त आहेत ती मिळतात आणि ते चवही चांगली देतं. त्यामुळे अशा प्रकारे करून खायला काहीच हरकत नाही. तेव्हा व्यवस्थितरित्या मोड आणा, व्यवस्थितरित्या त्याचं कॉम्बिनेशन करा आणि आपली प्रकृती सांभाळा. येथेच थांबते. धन्यवाद. प्लीज लाईक इट, शेअर इट, subscribe it, click on the bell icon. Thank you.